नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच महाडीबीटी पोर्टलवर एक ऑप्शन येतं आहे राईट टू गिव्ह अप. जेव्हा तुम्ही माय अप्लाइड स्कीमवर क्लिक करतात, तिथे तुमची स्कीम दिसते की ज्या स्कीमवर तुम्ही अप्लाय केलं आहे ती स्कीम तिथे डिस्प्ले होते, बरोबर. त्याच ठिकाणी आता राईट टू गिव्ह अप असं ऑप्शनसुद्धा आलं आहे. कृपया करून त्या ऑप्शनवर क्लिक करू नका. त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा आधार रजिस्टरवर जो OTP येईल तो जर तिथे तुम्ही टाकला तर त्या स्कीममधून तुम्ही डायरेक्टली बाहेर जाल. तुम्हाला त्या स्कीमचा किंवा त्या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही आणि तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळते ती गव्हर्नमेंटला परत जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ऑप्शनवर क्लिक करू नका. जर एखाद्या विद्यार्थ्याची स्कीम त्याने अप्लाय केलं आहे किंवा पोस्ट मॅट्रिकमध्ये त्याने अप्लाय केलं आहे, पण त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे आणि त्याचं कास्ट सर्टिफिकेट निघत नाही आहे, तर त्या विद्यार्थ्याला आता स्कीम चेंज करायची आहे. तर स्कीम चेंज करताना काय करा, आपलं ज्या आपण फॉर्म भरलेला असेल तो जर क्लर्क लॉग इनला असेल, कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा, तो जर क्लर्क लॉग इनला असेल तर त्यांना सांगा की आमचा फॉर्म हा सेंड बॅक करा. तो फॉर्म सेंड बॅक झाल्यानंतर तुमच्या लॉग इनला येतो आणि त्यानंतर तुम्ही रिअप्लाय करून तुमची स्कीम चेंज करू शकतात. पण तुम्ही राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवर क्लिक करू नका. त्या ऑप्शनवर क्लिक कराल तर तुमचा स्कॉलरशिप हा रिजेक्ट होईल. धन्यवाद.